या ठिकाणी खेळायला होते सुरुवात सलामीची जोडी महेश आणि राजा, ज्याने मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर एकदम हाहाकार माजून ठेवला होता. तब्बल 83 धावांचं टार्गेट बिनबाद असं ठेवलं होतं. पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारे होत आहेत. यावेळेस दिशा दिलेल्या पॉईंटच्या रिझनमधून डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतं. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु फेकी चांगली आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव. 3 षटकांचा मित्र हा सामना आहे. आपण पाहिलं तर गावदेवी सोनाली वर्सेस विक्रम स्पॉट वडनवकर अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम टॉस बॉक्समध्ये उपस्थित नव्हत्या म्हणून दोन्ही टीमला पॅनलाइज म्हणून एक एक षटक कमी करण्यात आलं. म्हणून प्रत्येक टीमला विनंती आहे आपल्याला जो वेळ दिलेला आहे त्या वेळेस इथं उपस्थित राहायचं आहे. आपण लाईव्हला बघून घरातून निघतो, मध्ये ट्रॅफिक मिळते, आणखी काय व्यत्यय येतात, त्याच्यासाठी आपण 1 तास अगोदर निघा आणि त्या वेळेवरती पोहोचा. पुन्हा एकदा पाहूया अरुण गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहे. या वेळेस मात्र दिशा दिलेली आहे बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर, चेंडू मात्र थांबत नाही, जातो सीमा पार, चौकार. पुढील चेंडू यावेळेस कडक फटका आहे गॅप मध्ये, पाहू शकता आपण चेंडू सीमा पार आणि हा चेंडू आहे नो बॉल. नो बॉल वरती लागलेला हा चौकार. आपण पाहू शकता नो बॉल वरती हा आला चौकार. चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. आपण पाहू शकता धारण यावेळेस पाहू शकतो आपण दोघांची झुंबड चालू होती. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रीतचा चेंडू होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या 2 ने पुढे सरकते 12 अंकावरती. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस आपण पाहतो वायस्टिक वरती ठेवलेला हा चेंडू होता आणि या पद्धतीने आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने मात्र समापन झालं. सरळ निघून गेला. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज होतो तयार. यावेळेस मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली आणि चांगला अंदाज गोरख्याने बांधला गेला आणि या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय झेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय बिरू पाटील. आपण पाहिलं तर राजा यांनी चांगली साथ दिली होती महेशास, परंतु इथं मात्र स्टार्टअप घेतला होता राजा यांनी. आपण पाहिलं त्यांच्या बॅटमधून 2 चौकार सुद्धा आले होते परंतु मोठी इनिंग काय खेळता आली नाही आहे. आता मात्र बिरू पाटील आणि महेश यांना मात्र डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल. अरुण यांनी कमबॅक करताना पाहायला मिळालं. 2 चौकार लागले होते, त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक होताना पाहायला मिळालं आहे. धावसंख्या चांगली आहे धावफलकावरती 12 या अंकावरती पाहायला मिळते. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू यावेळेस मिस टाइम झाला जरूर परंतु सेफ लँडिंग होते. थोडीशी चेंडूनी केली गेली फसवेगिरी. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीसाठी आगाज प्रयत्न आणि इथं मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ही धाव घेणं
गरजेचं होतं का? फलंदाज या ठिकाणी बाद होते रनआउटच्या स्वरूपात. खेळाला आपण लवकरात लवकर सुरुवात करूया. अजून भरपूर आपल्याला सामने खेळवायचे आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर चांगली लढत पाहायला मिळाली होती. दुसरा सामना ही आपण पाहिला तर विक्रमी लढत होती विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाची. आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय एक चांगली सुरुवात सोनाली संघाची इथं पाहायला मिळाली. कारण जरी या ओव्हरमध्ये धावा गेल्या असल्या तरी मागच्या मॅचचे हिरो मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळालेत. ही एक जमेची बाजू आहे सोनाली संघासाठी. नवीन येणारा हा जो फलंदाज आहे कुठेतरी दबावामध्ये पाहायला मिळतोय. संतोष येतोय गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताला झाले. यावेळेस फुल टॉस होता, दिशा दिली गेली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. गोलंदाजी खूप चांगली या प्रकारे पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षण कुठेतरी पहिल्या मॅचमध्ये सुद्धा कमकुवत पाहायला मिळालं होतं. इथेही थोडीशी अति घाई करताना पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक आणि एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन होताना दिसत आहे. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस लॉंगॉनच्या रिझनमध्ये कार्पेटच्या साने चेंडू येतोय डीपला. एक धाव कंप्लीट केली. दुसरीसाठी प्रयत्न चालू आहे. फेकी झालेली आहे. पाहूया काय घडतंय. परंतु 2 धावा पूर्ण होताना या ठिकाणी दिसतात आपल्याला. आता कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 18 या अंकावरती. ओव्हर क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूंचा खेळ झाला. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा अशा जमा करताना पाहायला मिळाले. महेश आणि राजा ही आज चर्चेत ठरलेली जोरी मात्र लवकरात लवकर तंबूच्या आसऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर क्रमांक दुसरं चालू आहे. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धापलक्यावरती सजल्या गेल्यात. यावेळेस सोडवला जरूर आहे. इथेही पाहूया मिस टाइम झालेला आहे. जेच करतील का? आणि इथं मात्र अंदाज काय बांधता आलं नाही या इंद्रपाल यांस. आणि चेंडू या अंतिम क्षणामध्ये कुठेतरी अडवताना पाहायला मिळाले गोरख यांच्या माध्यमातून. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की 3 धावा. निश्चित आपण पाहिलं तर अतिशय उंच गेलेला हा झेल आपल्याला पाहायला मिळाला होता. अंदाज बांधता येईल का हे निश्चितच कुठेतरी विचारमय होत होतं आणि तो काय बांधता आला नाही आहे. परिणाम स्वरूप 3 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धाव्याने 21 धावांवरती धापालके जाऊन पोहोचत आहे. संतोष गोलंदाजी मार्कवरती आहे. धावा चांगल्या आहेत. धावांचा वेग आहे तो बरोबर आहे. पुढील चेंडू या वेळेस सुद्धा पाहू शकता चांगला चेंडू आहे. आज सोनाली संघाची जी क्षेत्ररक्षणाची जी व्यूहरचना आहे कुठेतरी आपल्याला कमकुवत पाहायला मिळाली. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा या मॅचमध्ये सुद्धा हा जर फलंदाज बाद झाला असता तर कुठेतरी चिंतेचं वातावरण डोक्यावरती आलं असतं. या ठिकाणी बघा डायरेक्ट हिट. क्या बात आहे. फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चांगला थ्रो केला गेला आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळाले.
पायगाव संघ संघनायक आणि बंदरामठ काल्हेर यस पाय संघाचा संघनायक इथं उपस्थित झालेला आहे. यस पॅनल्टी दिल्यानंतर कसा खडखडून जागा होता संघ पाहू शकता आपण. इथनं आवाज देण्या अगोदर तिथं दोन्ही संघनायक उपस्थित पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस खराब हाताळणी पाहायला मिळते. 1+1 अशा या 2 धावा या ठिकाणी. खराब हाताळणी धावसंख्या पाहतोय आपण 23 या अंकावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक दुसरं चालू आहे. आतापर्यंत 3 फलंदाज जमेचे बाद होताना पाहायला मिळतात. महेश राजा आणि भिरू ज्यांच्याकडे चांगली क्षमता आहे. परंतु पाहूया संदीप आणि गोविंद हेही चांगले खेळाडू आहेत. कितपर फायदा उचलतात आपल्या फलंदाजीचा. यावेळेस उडवलाय. आता मात्र हाय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आणि अचूकरित्या झेल कन्वर्ट केलेला आहे. गोरख असा एक खेळाडू आहे ज्याने 2 कंप्लीट कॅच पकडताना पाहायला मिळत आहेत. बंदरावरती काल्हेर संघाचा संघनायक निश्चितच आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये गावदेव रानोली संघाचं नशीब जे होतं ते आपण पाहिलं तर कुणाचं तरी शिकेला टांगलेलं होतं. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या 25 धावा होत्या त्या दिल्या गेल्या आणि त्यांचं स्वप्नाचं चुरा झाला. इथं मात्र पाहूया आता मात्र साई कृपा डुंगे यांचा मात्र तो इथं प्रयत्न चालू आहे त्या पद्धतीचा. कारण ही मॅच जर सोनाली जिंकतोय तर त्या गटातील प्रत्येक टीम एक एक मॅच जिंकेल. सखाराम नवीन गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्कवरती. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक डायरेक्ट हिट पाहायला मिळाला होता. पाहूया इथं कशा प्रकारे गोलंदाजी होते. पंचांच्या उजव्या बाजूस टाकण्यासाठी तयार होते गोलंदाज. डावखुरे शैलीचा गोलंदाज यावेळेस क्या बात आहे. अफलातून कुठल्या स्पॉटवरती चेंडू इथं मात्र आपण पाहिलं तर हाताला गेलं होतं. बाल बाल बस गे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पडल्यानंतर किंचित आतल्या बाजूने ओढला होता. यस चांगलं गोलंदाजीचा अंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये क्या बात आहे. बॅक टू बॅक या ठिकाणी 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताला गेल्या. जणू काय फलंदाजाच्या डोळ्यावरती या ठिकाणी पट्टी बांधलेली आहे आणि इथनं गोलंदाजी होते. क्या बात आहे. लाईन लेंथ बरोबर हाताळली गेलेली आहे. डावखुरा फलंदाज डावखुरा गोलंदाज यांची जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस मात्र आता सेपल झाले क्रॉस झाले जागा बनवली आणि इथं मात्र आपण पाहतोय चांगला फटका खेळून काढला. दुसऱ्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने धावसंख्या 24 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू 3 षटकांचा मित्र हा सामना आहे. धावसंख्या 24 धावफलकावरती. यावेळेस मात्र स्वेर मारा पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहिले तर रायटी बॅट्समन आल्यानंतर साईड ही चेंज केली गेली. पंचांच्या डाव्या बाजूस टाकणारे सज्ज झाले आणि तिथं कुठेतरी नियंत्रण सुटलं गेलं गोलंदाजीवरचं आणि व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुढील चेंडू या ठिकाणी पाहूया. हा मात्र खूप चांगला चेंडू पडल्यानंतर थोडंसा वलनी घेतोय आणि त्या अनुषंगाने फलंदाजाला त्याचा अंदाज बांधता येत नाहीये. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की निर्धावची होते सांगतात. धावसंख्या स्थिर ती म्हणजे आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा मित्र सामना आहे. 3 षटक कशासाठी तर दोन्ही टीम टॉस बॉक्समध्ये उपस्थित झाल्या नव्हत्या. त्याच्यामुळे आपण पाहतोय की त्यांना 1 ओव्हरचा सामना करावा लागला. पाहूया या ठिकाणी उर्वरित चेंडू मग किती धावांची मजल मारता येईल हे पाहण्यासारखं राहील.
यावेळेस आपण पाहतोय चेंडू गॅप मध्ये ढकलून दिलेला आहे. क्या बात आहे, चांगला फटका येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 29 या अंकावरती जाऊन पोहोचते. सीवरचा चेंडू आहे काय करण्यासाठी, काय येईल, षटकार येईल, चौकार येईल, 3 येतील, 2 1 डॉट की विकेट, काय घडेल शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला लागेल. पुढील चेंडू या ठिकाणी पाहूया. यावेळेस उडवला जरूर आहे हवेमध्ये कैलास के आज हाथों में जेल लगा के आया है. निश्चितच आपण जर पाहिलं तर हातामध्ये बसत नाही आहे. ग्राउंड पंच आपला निर्णय काय ते कळवा. नॉट आउट. बघूया इकडे चेक करूया आउट आहेत की नॉट आउट. ग्राउंड पंच इथं नाही दिसला. व्यासपीठावर विराजमान मान्यवर सन्मान्य रोहिदासजी भोईर साहेब, आपणास विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल नाणेफेक. नॉट आउटच आहे ना. आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. जगदीश दादा, आपणास विनंती आपण या. यस, अनोखा कॉइन आहे भिवंडी 40+ आणि एका बाजूला विद्यमान अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांचा फोटो अध्यक्ष असं कॉलिंग दिलेलं आहे. आणि नाणेफेक जी आहे ती बंदरामूर्ती काल्हेर संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यांनी सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. अतिशय महत्त्वाचा सामना आहे गावदेवी सोनाली टीमसाठी. 3 ओव्हरचा सामना. नक्कीच सहकारी समालोचक मनोज ठाकरेंनी उल्लेख केला की दोन्ही संघनायक विनंतीला मान देऊन टॉससाठी उपस्थित नव्हते आणि परिणामस्वरूप हा सामना 4 ओव्हरऐवजी 3 ओव्हरचा खेळवला गेलेला आहे. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाने 3 ओव्हरमध्ये 31 बनवलेत आणि 32 धावांचं आव्हान सोनाली संघासमोर आहे. चला फलंदाज पाठवायला घेच सोनाली टीम. यानंतरच्या सामन्याची देखील नाणेफेकी कंप्लीट झालेली आहे. बंदरा मारुती काल्हेर आणि देवेश स्पोर्ट पाये उमेश मुकादम यांचा संघ आपण पाहणार आहात. नक्कीच उमेश मुकादम मूर्ती लहान आहे मात्र कीर्तिमान आहे. पाये गावाचं एक दानशूर व्यक्तिमत्व. देवेश ग्रुप आणि जरीमरी स्पोर्ट पाये रेग्युलरची टीम ही उमेश मुकादम यांच्या नक्कीच स्पॉन्सर केलेल्या टीम आहेत. चांगलं व्यक्तिमत्व आहे. वेलकम. विवेक देवलीकर, उमेश मुकादम यांचे एक जवळीक सहकारी, सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. फलंदाज अरुण पाटील आणि भगवान पाटील
18 चेंडू 32 धावा. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण नजर टाकली तर नितीनजी गवली, विनोद भगत, जितूदादा पाटील, राजन पाटील, रोहिदाजी भोईर, अनिल मुकादम, जगदीशदादा म्हात्रे, ज्ञानदेवदादा पाटील आणि आमचे सर्व सहकारी मित्र सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. चला फिल्डिंग लावून गेले लगेच. महेश काबूकर पहिल्या ओव्हरसाठी स्वतःला तयार करताना निखिल आपलं देखील स्वागत आहे. झरीमारी स्पोर्ट पाये रेग्युलर संघाचा संघनायक विवेक देवलेकर यांचे चिरंजीव आहेत. पहिला चेंडू आणि बघूया पहिला चेंडू फटका अगदी उंच आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू अगदी सेफ लँड झालाय. मिडॉन वर चेंडूला सँडीनं उचललाय. 2 धावा. 2 धावेनं अरुण पाटीलनं आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. अरुण पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहेत. सोनाळे संघाचे गोलंदाज आणि फलंदाज म्हणून त्यांनी नेहमीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. इथे देखील आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढलाय. सँडी चेंडूवर झेपावतोय. खाऊ कॉर्नर रिजनला चांगला बॅकअप पाहायला मिळतोय भिरू पाटील कडून. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4. बत्तीस धावा. 18 चेंडूमध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये आले 4. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जनमान गोवे टीम देखील दाखल झाली. वेताल कोपर टीम देखील इथे पोचले. श्याम स्पोर्ट धामणगाव टीम देखील आपण पाहणार आहात. तिथे बघूया काय घडलंय. स्कोरलेग पंच भाऊ पाटील सरांनी या तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. वेलकम उमेश भाऊ पाटील. वेताल कोपर गट क्रमांक 18 मध्ये वेताल कोपर, जानमान गोवे आणि श्याम स्पोर्ट धामणगाव हे 3 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. सध्या मैदानामध्ये सामना गट क्रमांक 16 चा सुरू आहे. फलंदाज बाद. नक्कीच मोठी विकेट धावबाच्या स्वरूपात अरुण पाटील यांची. बघूया क्रमांक 3 वर संतोष पाटील. क्या बात है. आगरी कोली ढाबा सोनाले चे मालक आणि गावदेवी सोनाले संघाचे संघनायक गोलंदाज संतोष पाटील. तीन चेंडू अजूनही या ओव्हरचे शिल्लक आहेत. 5 वर पहिला धक्का. महेश काबूकर नाम ही काफी है. नामदेव चौधरी जय भोलेनाथ सरलेपाडा संघाच्या खेळाडूचं देखील खूप कौतुक अभिनंदन. नक्की ज्यांनी काल या चाचणी स्पर्धेची पहिली 50 आपल्या नावी कोरली. 45 वर्षाचा खेळाडू 55 वर्षाचा खेळाडू 50 धावा करतोय 17 चेंडूमध्ये. नक्कीच 1 धाव आरोग्यासाठी. 2008 पासून या संघटनेला सुरुवात. इथे स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगला झेल. अजून एक फलंदाज बाद.
पहिली सलामीची जोडी अगदी तंबूच्या आश्रयाला गेलेली आहे. सिली मिडॉफवर काय झेल टिपलाय. बाईक्सवर आपण प्लीज जरा बाईक मैदानातून घेऊन जाऊ नका. सामना सुरू आहे. संतोष, धोनी संतोष नावाचे फलंदाज आता खेळपट्टीवर आहेत. अरुण पाटील नंतर भगवान पाटील देखील लवकर बाद झालेत. विक्रम स्पोर्ट वडनगर टीम गत वर्षीची चाचणी स्पर्धेची विजेता टीम आहे. जॉली कामतगर संघाला अंतिम फेरीमध्ये पराभूत करून चाचणी स्पर्धेचा विजेता संघ आहे. संतोष ढोंडल आणि संतोष पाटील असे दोन खेळाडू. चला चला स्पीडअप करा. इथे अगदी सेफ फटका खेळलेत. दुसऱ्या धावेसाठी संतोष पाटील दोन धावा पूर्ण केलेत. संतोष पाटीलनं अगदी चांगली दौड लावली होती. मात्र संतोष ढोंडल यांच्या हेंडला थ्रो आला. त्यांनी विचार देखील केला नव्हता की माझ्या हेंडला चेंडू येईल. मात्र विक्रम स्पोर्ट वडनगर टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत. त्यांना ठाऊक आहे कुठल्या दिशेला चेंडू फेकायचा आहे. 1 ओव्हर, धावसंख्या 8. पहिल्या 6 मध्ये 8 आणि आता उर्वरित 12 मध्ये 24. बंद्रा मारुती काल्हेर टीम ऑल इज वेल आहे. आणि बंद्रा मारुती काल्हेर संघाची यवन जोडी नक्कीच मारुती म्हात्रे आणि राजन म्हात्रे खूप चाहते आहेत. बंद्रा मारुती काल्हेर टीमचे कुठेही सामना असो हे दोन्ही त्यांचे खंदे समर्थक आपल्याला नेहमी पाहायला मिळत आहेत. स्वागत आहे आपलं मारुती म्हात्रे आणि राजन म्हात्रे. चला चला स्पीडअप करा. महेश काबूकर, श्यामदादा चौगुले प्लीज जरा सहकार्य करा. 3 ओव्हरचा सामना आहे. बिरू पाटील एक हा देखील चांगला खेळाडू या संघाला जॉईन झालाय. गोविंद पाटील आहे, श्यामदादा चौगुले आहेत. गोलंदाजीचे पर्याय भरपूर आहेत. विक्रम स्पोर्ट वडनगर टीम एक कंप्लीट टीम आहे. मात्र आता कुठली टीम कुठल्या संघाला कधी पराभव करेल हे सांगणं कठीण झालेलं आहे. सर्व टीम चांगल्या झालेल्या आहेत. क्या बात आहे. बघूया श्यामदादा चौगुले आले तर जगदीशदादा म्हात्रे यांनी ते गोलंदाजीला येण्याआधीच त्यांना प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. क्या बात आहे. श्यामदादांवरचा प्रेम आहे. जगदीश म्हात्रे यांचा चेंडूला हलक्या हाताने टॅप केलाय. पॉइंट रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेसाठी इथे फलंदाज संतोष पाटील धावचीत बाद. 7 चेंडूमध्ये 9, 3 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच आमची ढुंगेची टीम देखील सकाळपासूनच या क्रीडानगरीमध्ये दाखल झाले. आपले महाराष्ट्र पोलीस नक्कीच चांगल्या लयमध्ये आहेत. राकेश पाटील चांगली फलंदाजी केली. विनोद भगतनं देखील साथ दिली. आज गोलंदाजी कुठेतरी कमी पडली. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी राहिली दोन्ही सामन्यातून. फलंदाज चंद्रकांत, चंद्रकांत, हा चेंडू अतिशय खराब. नक्कीच भिरून इथे हा चेंडू बिमार फेकलाय
आणि चंद्रकांतने देखील त्याचा खरपूस समाचार घेतला आहे. 1 to 4 या 5 धावा सोनाली संघाला खूप काही सांगून जातील. जास्त खांद्याचा भरपूर वापर केला, खांद्याला जोर भरपूर दिला आणि हा खराब चेंडू. चौदा या धावसंख्येवर संघ पोचलेला आहे. हा पंजा खूप टेन्शन वाढवणारा विक्रम स्पोर्ट वडनगर संघासाठी. चंद्रकांत हा नवीन खेळाडू या संघाला जॉईन झालाय. क्या बात आहे, अप्रतिम षटकार. चंद्रकांत आपल्याला संघामध्ये का हवाय याचं चंद्रकांतनी उत्तर दिलंय सोनाली टीमला. नक्कीच चांगला खेळाडू दिसतोय. फटक्यावरून अंदाज आलाय की चंद्रकांत एक सोनाली संघासाठी येणाऱ्या स्पर्धेतून चांगली कामगिरी नक्कीच करेल. संपूर्ण खेळाडू कक्ष खुश. नक्कीच आज गणेश भाऊ यांची दुहेरी भूमिका आहे. डीजे मॅन देखील सांभाळतात मैदानाचा संपूर्ण जबाबदारी. त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर जाणारे चेंडू देखील ते घेऊन येत आहेत. मंडळाच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. महेश काबूकर नाराज आहेत भीरूवर. भीमरचा पंजा दिला, षटकार दिला, चौकार दिला. आता धावसंख्येला वेग आलाय. धावा बनलेत 24. आता बनवायचे आहेत फक्त 8 आणि अजूनही चेंडू शिल्लक आहेत 9. सोपं समीकरण. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे चंद्रकांत थांबायचं नाव घेत नाहीये. असे फलंदाज आता प्रत्येक टीमला जॉईन झालेत. नितीन गवली देखील चंद्रकांतच्या फलंदाजीवर खुश आहेत. आज नक्कीच एक धाव दूर राहिले. पहिले 50 पासून नितीन गवली 49 केल्या आणि जितूदादाची टीम देखील मला वाटतं खुश दिसते. आता मूड मध्ये आहे, लय मध्ये आहे. हा चेंडू उंचच उंच आणि लांबच लांब. भीरू पाटीलची धुलाई आणि आता टेन्शन वाढलाय विक्रम स्पोर्ट वडनगर टीमचा. आपण पाहिलं तर गट क्रमांक 16 मध्ये आता नक्कीच चांगली फाईट पाहायला मिळेल. चंद्रकांत काय फलंदाजी केली, ताबडतोब फलंदाजी. फक्त 5 चेंडू खेळला, 3 चौकार, 2 षटकार.